आज या ठिकाणी संबंध महाराष्ट्रामध्ये मध्यवर्ती शिक्षक संघटना आणि मित्र संघटना, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या वतीने शासनाचे जी जाचक धोरण आहे, ज्या जाचक अटी आहे, बीएलओचं काम सक्तीने केलं पाहिजे, पीईटीची जी अट आहे ती रद्द झाली पाहिजे, त्याचबरोबर ज्या पदोन्नत्या होत आहेत त्या नैसर्गिक नियमानुसार झाल्या पाहिजे, त्याचबरोबर ज्या ज्युनियर शिक्षक हे सिनियर शिक्षकांच्या म्हणजे 2019 लोक जे ज्या पदोन्नतीमध्ये येत आहेत या सगळ्या बाबींचा निषेध करण्यासाठी, आम्हाला शिकवू द्या ही अर्थ हाक देण्यासाठी, शाळा वाचवण्यासाठी या सरकारचं जे धोरण आहे की एसआयआरचं काम शैक्षणिक सत्र सुरू झाल्याबरोबर शिक्षकांना दिलं गेलंय आणि शाळेमध्ये शिक्षक नाही फक्त विद्यार्थी आहेत. विद्यार्थी नसल्यामुळं अनेक पालक वर्ग जिल्हा परिषदेच्या शाळेवर नाराज आहेत. या बाबीला वाचा फोडण्यासाठी आजचं जे आंदोलन आहे ते आम्ही मध्यवर्ती शिक्षक संघटना आणि मित्र संघटनेच्या माध्यमातून शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून करत आहोत. जी काही शिक्षण क्षेत्रातली अशैक्षणिक कामे शिक्षकावर लादलेली आहे त्यासोबत 15 मार्च 2024चा अन्यायकारक संच मान्यतेचा GR विविध मागण्यासाठी आज परभणी जिल्ह्यात आमच्या समन्वय समितीचे निमंत्रक सतीशजी कांबळे सर यांच्या नेतृत्वामध्ये सगळ्या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी महात्मा फुलेंना अभिवादन करून रॅली काढत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध प्रश्नासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून ज्या आमच्या मागण्या आहेत ते सरकारला पोहोचण्यासाठी या ठिकाणी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. निश्चित या आंदोलनाच्या माध्यमातून कुठले RT ऍक्ट नुसार आम्ही सगळ्या गोष्टी करायला तयार आहेत. तसंच आमचं अशैक्षणिक काम जे लादलेली आहेत ही तात्काळ रद्द करावं या मागणीसाठी आम्ही आज आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून हे प्रातिनिधिक पहिलं आंदोलन आहे. यानंतर आम्ही आक्रमकपणानं रस्त्यावर उतरून संपूर्ण शाळा बंद ठेवून या ठिकाणी आंदोलन करणार असा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला देत आहोत.